नमस्कार. लोकशाहीला तळा जाणारी गोष्ट म्हणजे तळा तर गेलेला आहे ऑलरेडी. त्या पद्धतीचं विधान ओमराजे निंबाळकर यांनी काल सांगितलं, त्यांच्या तोंडातून सांगितलं. एका चांगल्या वृत्तवाहिनीला त्यांनी ज्यावेळेस मुलाखत दिली किंवा त्यांना प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही का सोडून गेलात, त्यावर त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की आता जो काही त्यांचा निधी दाखवण्यात येतोय 25 कोटी रुपये, तर 25 कोटीमध्ये माझ्या वार्डामध्ये 2400 समथिंग एवढे बूथ आहेत, बरोबर. आता या 2400 बूथला जर प्रत्येक बूथला जर 1-1 लाख रुपये द्यायचं म्हटलं तर 1-1 लाख रुपयांमध्ये कुठलंच काम होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथले जे काही लोक आहेत ते लोक नाराज होते आणि त्यांची नाराजी मला समजून आली. मागच्या 3-4 वर्षांमध्ये ती नाराजी समजली आणि म्हणूनच एवढा काही मोठा हा निर्णय मला घ्यावा लागला. ज्यावेळेस त्यांना सांगितलं किंवा विचारण्यात आलं की तुमची निष्ठा काय आहे, मग पक्षाशी निष्ठा काय, ते काय म्हटले की हा कलियुग आहे. या कलियुगामध्ये निष्ठा वगैरे या सगळ्या गोष्टी गौण आहेत. जिकडं वारा वाहतो, जिकडं पाणी वाहतं तिकडंच सगळ्यांना जावं लागतं. निष्ठा वगैरे काही नाही, हे राजकारण आहे. या राजकारणात आणि त्यातल्या त्यात कलियुग चालू आहे. या कलियुगामध्ये कोणीच कोणाचं नाही. आज ओमराजे निंबाळकर यांना निधी मिळत नव्हता आणि आजच एक नवीन बातमी आली की काल त्यांनी एकनाथ शिंदे यांची बैठक त्यांची झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना 18 कोटी रुपये लगेच सँक्शन झाले. विचार करा, हे म्हणजे लोकशाहीला किती घातक आहे. म्हणजे एकतर हे लोकशाहीमध्ये म्हणजे आमदार खासदार यांच्यावर यांचा रोष नाहीच आहे. यांना त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. यांचा जे काही सत्ताधारी आहेत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, जे कोणी असेल, नरेंद्र मोदी, यांचं काय म्हणणं आहे, ज्या लोकांनी आमचा उमेदवार निवडून नाही दिला त्या ठिकाणी आम्ही त्या लोकांना निधी देणार नाही. हा जो काही राग आहे, हा राग कोणाविरुद्ध आहे तर आमदार खासदार किंवा ओमराजे निंबाळकर असे जे काही गेले त्यांच्या विरोधात नाहीये. हा राग आहे तिथल्या सर्वसामान्य जनतेवर. त्यांनी मतदान केलं नाही, त्यांनी त्यांचा उमेदवार पाडला, म्हणून आम्ही तिथे कुठल्याही प्रगती ती होऊ देणार नाही. जेणेकरून मागच्या 5 वर्षाचा जो काही कार्यकाळ असेल, जे की इलेक्शन येतात त्या इलेक्शन मध्ये बोंबून ठोंबून सांगायला यांना की तुमच्या वार्डमध्ये, तुमच्या मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही तरीही तुम्ही या लोकांना मतदान का करता, मग तुम्ही आम्हाला मतदान करता. हे असंच चालू आहे आणि म्हणूनच लोकशाहीला घातक वातावरण या सगळ्यांनी आज बनवून ठेवलंय. काय म्हटलं ओमराजे निंबाळकर, अगदी थोडक्यात बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद. त्याला मगाशी सांगितलं की मी जसा पक्षाशी बांधीलाय तसाच माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाशी सुद्धा मी तितकाच बांधीलाय. त्यांच्यासाठी काम करणं मला वाटतं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीनं आता काही वृत्तवाहिन्यावर दाखवलं जात होतं की खासदारांना 18 कोटी रुपये निधी मिळालाय, त्याच्यात 130 कामं आम्ही मंजूर केलेत, त्याच्यापैकी 21 कामं पूर्ण झालेत आणि 121 कामं अपूर्ण आहेत. ती कामं पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्या बाबतीत सुद्धा जो काही निधी आहे तो खर्चित होईल. फक्त मला त्यात एवढंच सांगायचं आहे, एका खासदाराला एका वर्षात 5 कोटी रुपये त्याच्या स्थानिक मतदारसंघाच्या विकासासाठी मिळतो. 5 वर्षाचे 5 25 कोटी रुपये. 2475 माझ्या बूथची संख्या आहे मतदारसंघाच्या. 25 कोटी भागिले 2475 जर केलं तर एका बूथला 1 लाख रुपये, अंदाजे 1 लाख रुपयाच्या जवळपास निधी मिळतो. 1 लाख रुपयात कुठलं काम होतं? कुठलंच होत नाही. ते 10 लाख रुपये इथपर्यंत निधी त्या ठिकाणी प्रत्येक कामासाठी लागतो. मग जेव्हा आम्ही 7 लाख ते 10 लाख रुपये निधी एका गावात देतो तेव्हा साधारणतः 5 ते 6 जे वॉर्ड आहेत ते निधीपासून वंचित राहतात. त्या 5-6 प्रभागातल्या वॉर्डातल्या लोकांना असं वाटतंय, जे हे आहेत, बूथ आहेत, त्यांना वाटतंय की बाबा एकाच गावात तुम्ही निधी दिला, बाकीच्या 5-6 गावात निधी दिला नाही. त्यांच्यात अन्यायाची भावना, ती वस्तुस्थिती आहे. आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीला ह्या आत्ताच्या परिस्थितीत काम करत असताना काय अडचणीला सामोरं जावं लागतंय ही मी नाही, मी कुठल्याही लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुम्हाला अधोरेखित होईल. ऐका, हा एक विषय आहे. आणि एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं, माझं राजकारणात येण्यामागचं प्रमुख कारण माझ्या वडिलांची झालेली राजकीय हत्या ही आहे. त्या हत्येच्या संदर्भात माझ्या कुटुंबानं 20 वर्ष 16 दिवस लढा दिला. CBIचा तपास व्हावा म्हणून माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 3 वर्षानंतर माननीय उच्च न्यायालयात हे प्रकरण
चाललं आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सीबीआयकडे याचा प्रकरणाचा तपास वर्ग झाला. 20 वर्ष 17 दिवस हे प्रकरण चालल्याच्या नंतर माननीय कोर्ट असं म्हणतं की यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य होतं, त्यांचा मारण्याचा उद्देश आहे. पण केवळ महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे, महाराष्ट्र पोलिसांनी जो तपास केला आहे त्याच्यावर आमचा आक्षेप होता म्हणून तर सीबीआयनं तपास करावा असं आमचं म्हणणं होतं. त्या तपासाच्या आधारे जर सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलं जात असेल तर मग नेमकं माझ्या वडिलांना मारलं कोणी, हा माझा एक मुलगा म्हणून प्रश्न आहे. माझा 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 प्रश्न आहे याच्या बाबतीत. आणि मी मुलगा म्हणून, माझा परिवार म्हणून, माझ्या परिवाराला मलाच न्याय देऊ शकत नसेल तर ह्याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका काय? एका शब्दात मी उत्तर देतो, कलयुग आहे.